नव्हते आणि वरून दगड पडायची भीती. कुठंच थांबलो नाही, सरळ सरळ. आणि रोड पण असा होता वरती, अशी लोटत आली. त्यांनी शिकून तो सगळं डिहायड्रेशन. मनामध्ये काही लोक तरी काही ठिकाणी मदत केली, काही ठिकाणी म्हणजे पुण्यापर्यंत चांगली मदत केली. पुण्यापासून नाही, पुण्यापासून पाणी सुद्धा विकत घ्यायला पडत आहे. पुण्यापासून तिकडे तिकडं थोडं दुष्काळी भाग आहे ना, त्यांचं बरोबरच आहे. ते व्यवसायवाले लोक आहे ना, आणि त्याच्याकडे शेत्या नाही जास्त. जेवणाची व्यवस्था होत असेल समजा हॉटेल गिटेलवर जेवणाची वगैरे आपल्यापर्यंत करावं माता राहण्याची रात्री व्यवस्था केली रात्रीची व्यवस्था 6 वाजले, 6च्या नंतर राहायचं हे बघायचं. जर चांगली जागा वेगळी राहून द्यायचं 7 वाजेपर्यंत. 7च्या पुढं प्रवास नाही, लय कारण 7, 8च्या पुढं नाही बिलकुल. 8च्या पुढं जिथं बी भेटत. मला मी आता दररोज लोकेशन पाहिजे कुठे काय काय. आता मी 3 दिवस झाले कोण लावलो 6 वाजतापासून सर्च करत राहायचं. चांगली रीत सापडले थांबून जाईल. नाही पण तो अनुभव एक नंबर होता. आंबे हे ते रस्त्यानं करवंद जांभळं. आपल्या इकडे तुम्हाला म्हणजे दुसरे झाडं कसे दिसतात लिंबाचे, आपल्याकडे जेवढे लिंब आहे त्याचे आंबे. यावेळेस काय झालं, पाऊस नव्हता त्यामुळे नदीला पाणी नव्हतं. नाही तर ती मजा एक वेगळीच होती आंघोळीला याला त्याला रस्त्यानं. हिरवं नाही झालं होतं वातावरण. पाऊस नव्हता ना. मला वाटलं येताना पाऊस लागेल. 6 तारखेला मी पूर्ण पावसाळ्यात घरी. रायगडून 7 तारखेला त्यांनी खास मजा घेतली रायगडची. 6 तारखेला पूर्ण दिवसभर रांग चालू होती काही. सर 6 तारखेला खालची मंडळी वरती येऊ दिली नाही. 6 तारखेला नाही, ते जर आले असते 1 ते 1.5 लाख लोक होते खालचे, ते वरती येऊ दिली नाही रायगडवर. 6 तारखेला जगदीश्वर मंदिरापासून होती. मागच्या वर्षी मार्केट ओपन होतं. 6 तारखेला आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी. यावर्षी अगोदरच्या दिवशी मार्केट पॅक होतं. सॅटर्डे संडे आला होता लागून. 1.5 किलोमीटर लाईन होती खाली उतरायसाठी. शनिवार रविवार लागून आल्यामुळे जास्त मुलं आले होते पुण्याचे. 6 लाखापर्यंत. संध्याकाळच्या बाहेर मग मस्त मोकळं लगे राजांचं दर्शन झालं, भेट झाली. तुम्ही पाहिलं असं व्हिडिओ. आमच्या अगोदरच्या दिवशी आम्हाला खाली भेटले, ते रुपये तिथे भेटले खाली अगोदरच्या दिवशी. वरती गेल्यावर बिलकुल अशी गर्दी होती. त्यांना सांगितलं मी सायकल आलो वगैरे. तो एक जण संभाजीनगरचा, त्याच्या डोक्यावर केवढी मोठी मूर्ती ते घेऊन 30 किलोची जवळपास पैदल गेला होता तो. हो, डोक्यावर मूर्ती ते. याच्यातून त्याला चांगली तकलीफ झाली असं त्या माणसाला. घाटामध्ये तामिनी घाटाहून आला असं. उतरायचंय, जाताना उतार आहे, येताना चढ. तामिनी घाटा जाताना बी घाटातून सायकल ब्रेक हे फेर होईल तर लोटस स्मेल पडते. अर्ध्या जिथं जास्त घाट आहे थोडा पार असला तर चालतं, कारण डायरेक्ट असाच आहे उतार बी असाच, चढ असाच. ब्रेक नाही लागले की ब्रेक जर फेल झाला, ते पूर्ण ब्रेक दाबले ना राईड निसटायची शक्यता आहे. ब्रेक फेल होऊ शकतात घाटात. रायगडचा मी मागच्या वर्षी पण गेलो होतो ना. यावर्षी आम्हाला मुक्कामी थांबण्याचा विचार होता. मागच्या वर्षी शिवनेरीला मला सायकलवर यायचं होतं. त्यावेळेस तुम्ही नाही, त्यावेळेस होती. आनंद बाजार आहे ती मला शिकवायला गेली सर. MS ला होती पहिले, नंतर वकील झाली. शिवनेरीला त्याच्या घरी 3 दिवस त्याला राहायचं होती. जेव्हा त्याच्या घरी जेव्हा जाऊन रात्री झोपायला कोर्टात पोलिस भेटतात ना, आराम करायचं सगळं. तब्येत फक्त तेवढंच काही आम्हाला 1 दिवस
पाणी गेलं होतं शेणाचं सगळं त्याच्यामुळं. नाहीतर मग बाकी काय काहीच नाही. एवढं ऊन होतं ना, पूर्ण उन्हात प्रवास होता. मग आम्ही टोपी घालत नव्हतो, मला नाही काही. लगेच एखाद्या वेळेस टोपी घालत आम्ही. लगेच एखाद्या वेळेस. एक जसे घामस तोंडाला असा घाम यायला. continue रायगडला सायकल कुठे खाली ठेवली होती? कारण साधा आपण जर ते सुके बी ना, सुकायला गेलं, हात बी वळला. सर आपण फक्त रायगडच्या रोपवे पासून गडापर्यंत चालत गेलो. पॅन्ट वळला. पॅन्ट कुठे वळला होता थोडा? पॅन्टही वळला जातात. रोज 70-80 किलोमीटर सायकल चालवायची म्हणजे मग ते 2-3 दिवस अगोदर गेले तुम्ही, 3 दिवस अगोदर पोहोचले तुम्ही वाटते 1 का 2 तारखेला. रायगडला ना हा. 31 तारखेला पोहोचलो. 31 तारखेला. 31 आणि 1 ते बंद होतं पायवाट. तर मग मुक्काम केला, आराम केला. मग 2 तारखेला वर गेलो, खाली उतरलो. पुन्हा 3 तारखेला वर गेलो, खाली उतरलो. 4 तारखेला वर गेलो, डायरेक्ट टेंट टाकला. 2-3 तारखेला मुक्कामी थांबलो नसते तिथे. नाही वरती थांबू देत होते. सुरुवातीला पाण्याची सोय जवळपास नव्हती. सगळी पाण्याचे पाण्या विकत घेऊन पिलं असतं. पण म्हणलं आज राज्याभिषेकाला 6 तारखेचा 6 तारखेला जर आंघोळ केली नाही, आपलं शरीर म्हणजे 2-4 दिवस आंघोळ नाही केली तर पुन्हा जास्त खराब होऊन जाईल. जेव्हा रायगडला सोय झाली तेव्हा मुक्कामी वाटली. हो येतात. बिलकुल टेंट असल्यावर फक्त तिथं पाणी नाही. जनरल परमिशन नाही नव्हती. जनरल परमिशन General नाही. या त्या- राज्याभिषेकाच्या फक्त राज्याभिषेकासाठी रायगडला मुक्कामी हा, होता. अगोदर 2 दिवसाआधी. मग राज्याभिषेकाचा एक वेगळा माहोल का नाही, हाच तर वेगळा माहोल 5-7 आहे. दिवसापासून राहू दे. आम्ही कुठे थांबलो होतो माहिती का? ते तोफ आता वगैरे काय लावले लावले? अलीकडे मंदिरात त्यांनी. ते ऐकलं? राणींचा ते महाल नव्हते का? हो. त्याच्या अलीकडे साईडला एक मंदिर आहे महादेवाचं. रोपवे खालच्या साईडला रोपे तिथून वर जातो ना आपण हो. साईडला त्या तिथे side. तिथे तोप वगैरे लावले त्यांनी तोप. कारण मार्केटच्या समोर मार्केट एवढं यावेळेस पॅक होतं, मार्केट पर्यंत जायला चान्सेस नव्हता आपल्याला यावेळेस. तुम्ही रोपे आलेले का? आम्ही रोपे आलो होतो आमच्यासोबत 2-4 जण होते नगरातले. ते चालताच येत त्याच्यामुळं नव्हते. तुम्हाला यायला भेटलं. नाही यावेळेस आम्ही पास वगैरे आणली होती त्यांची चांगलं उत्सव समिती जिजामाता उत्सव समिती त्यामुळे गेली होती. इकडून आले. माझ्यासोबत मला काय होतं, आम्हाला यायचं होतं, मला यायचं होतं. माझ्यासोबत काय होतं, मंडळी नव्हती ना. तसा रायगडला आता आम्ही ट्रिप नेली होती 5-6 महिने अगोदर. मुलं नव्हती नेली का? त्यावेळेस गेलो होतो. त्याच्या अगोदर 6-6 महिन्याला चालूच रायगडला समजा. पूर्ण हे असं. पायऱ्यानं जाता का कसं पोरं नेल्यावर? नाही पायऱ्यान गेलो आम्ही. हा, मुलांना पायऱ्यानं- पायऱ्यान नाही घेऊन गेलो. पायरीने गेलं तर खरा. तर मग मजा आहे रायगडवर. लय मजा येते. पायऱ्यानं ऍक्च्युअल मध्ये माहिती का, रोपवे पेक्षा पायऱ्यानं मजा येते. हो. थकत नाही माणूस. तसं तुम्ही आता सध्या गाड्या खूप पायऱ्या रस्ता पायऱ्या पाहिजे. ज्या आहेत त्या एकदम त्या माड पुसून मागच्या वर्षी आम्ही ऐकून 6 तारखेला गेलो होतो ना, तर आम्ही कुठे पोहोचलो होतो डायरेक्ट पाचाडला. हा पाचाडला पार्किंग होत्या. यावर्षी पार्किंग कुठे होत्या, डायरेक्ट महाडला. बाहेर होत्या. हा. महाडला खाली तिथून बसनं वरती यावं लागत तुम्ही होतं. खाली होतो का? मुक्कामी तेव्हाच त्याची तयारी चालू तयारी होती. चालू होती. जेवणाची याची त्याची मी तिथेच होतो ना. ते साहेब त्या सगळ्या गोष्टी- सगळं फिरायचं. ते सगळ्या ओळखी झाल्या. ते 4 दिवस तिथे राहिलं म्हणजे ते लय मोठा आनंद आहे, नाही तो. आजूबाजूचे दुकानदार बी सगळे ओळखी चालते माहिती. एका दुकानदाराला म्हटलं सायकल ते घरात ठेवून बोलतो आमच्या. आणि तेव्हाच्या घरात सायकल होती म्हणे. 4 दिवस ते कसं कर म्हणजे लवकर ये म्हणे. लवकर यायचं 7 तारीख झाली. मी आता थोडा उशीर झाला आता कसं काय ते नाव तुम्ही अजून राहत असतं म्हणजे 1-2 दिवस काय करायचं म्हणे. बिलकुल तुम्ही सायकल व्यवस्थित हो. नाही, घरातलं तिथे काही लोकं- पुढच्या वेळी आले ना आम्ही तिथं ठेवा म्हणजे. 5-4 मिनिटं तिथं ते चाकू दुकानं ओळखीचे झाले माझे. तुम्ही बी- आणि 4-5-7 दिवस तर रायगडला राहिलं म्हणजे मजा घे का. 4 दिवस वरती मुक्कामी. आणि वरचं वातावरण किती खतरनाक आहे. पूर्ण ढगच असे फवारे अंगाला काढून जातात. पूर्ण ढग हो ढगाच खाली जातात. सकाळी सकाळी असे जाम होतात ढग. मग थांबले कुठे तुम्ही ते नगर काढण्याच्या just अलीकडंच. अलीकडे साईडला इथून सगळं दिसे इकडं पाहिलं म्हणजे की नगर काढण्याच्या अलीकडे वरची त्या टेकड्यामध्ये कोणतं ते शिवाजी शिवाजी महाराजांचे महाराजांचं statue पुतळा आहे. त्याच्या मागच्या साईडला त्याच्या त्या वर एक टेकडीवर आहे ते. टेकडी ती टेकडी तिथंच. तिथे काही मुलं त्याच्यावर चढले होती तिथं. पण त्याच्या बाजूलाच मी होतो आलेलो. तिथून फोन लावायचो मग मी पण तिथून फोनच लागत नसे. तिथली रेंज गेली नंतर. मी तिथूनच शूटिंग घेतली आणि तिथं अगोदर तिथं रेंज होती. नंतर ते तिथं नव्हतं का प्रोग्राम वगैरे चालू. हो खाली. नंतर संभाजीराजे नंतर ते आले तिथे मग हा. संध्याकाळी अगोदरच्या दिवशी तिथे थांबलो होतो आम्ही. मग मी ते बऱ्याच वेळ. कार्यक्रम- आणि ते मार्केटचा एवढा रोड जाम होऊन गेलता की हा. समोर तिथे जगदीश्वराच्या मंदिराकडे जायला चान्सच हो, नव्हता. हो. डायरेक्ट पॅक झालता. आणि मागच्या वर्षी 6 तारखेला आम्ही बिंदास फिरलो मोकळे. वरती लॉकच या वर्षी आहे ना बाथरूमला जायला बी आम्हाला जाता येत जास्त नव्हतं. होता. या वर्षी आम्ही नंतर नंतर तर वर जाणारे लोक बी बंद केले. मी हो ना. सकाळी गेलो 6 तारखेला सगळे लोक खाली होती. बरेच लोक खाली होते ना. जाऊन आलो तुम्हाला वरतीच चालू मध्ये म्हणलं माझा टेंट वर आहे. नाही जात आहे म्हणे बिलकुल जात आहे. आर्मी होता तिथं. अहो म्हणलं साहेब माझा टेंट वर आहे. मी एकटाच दिसतो माझ्या ती बॅग नाही काय नाही माझ्या दिसतं का काही वाट
मग हाल पहा कसे आहेत. मी तर झोपेतून गेलतो या हालत पहा म्हणलं माही एकटा आहे तुम्ही ओळखा ना बाबा तिथं मग थोडं काय? हे तर पहा म्हणलं तुम्ही असेल का नसेल तर 2-4 दिवस मग काही जेवणाची वस्तू मग जाऊ दे झाली. घरी आणि जायचं, इतकी वाट. नंतर मग रात्री झाली. जेवणाची सोय तिथं 6 तारखेपर्यंत होती. हां. 6 तारखेच्या दुपारपर्यंत होती 2 वाजेला. 6 तारखेला 2 वाजेपासून तिथं मग खायचं. सगळं मोकळं झालं. संपलं होतं तिथं. 6 तारखेला 2 नंतर डायरेक्ट रिटर्न लोक. खायचं म्हणजे संपलं जे होतं, लोकांनी आणतेच. पाणी बी संपलं होतं. कोकम ज्यूस होता फक्त मग. कोकम ज्यूस आणलं होतं पंडितांनी संस्थेनं. हां. तर ते संध्याकाळी 4-5 वाजेला होतं. ते ज्यूस घेतलाय तर मी 4-5 दिला. गेलो एकदा की 2-3 प्याजाय पेट्या. त्यानं पाणी शहरातलं कमी होतं. किंवा आता आणि कोकम प्रत्यक्षात कोकम बी घालली मी झाडाचे तोडून. झाले व्हिडिओ पाहिला का तुम्ही? कोकम आपल्याकडे आंबे, भेटतच कोकम. नाही ते नॅचरल. आंबे अहो ना. सर आंबे माळाचे आंबे किती पडेल खाली. मी थैली बी भरून न्यायचा सायकलला रडतो पण किती घेणार ते हे आपल्या कुठे आता आणि जास्त नाही नेऊ शकत. पूर्ण आंबे गोड गोड. एकदम एकही असं नाही, गोड. एकदम. असा एकही आणि असा- करवंद पण झाडाची करवंद डायरेक्ट. करवंद तर किती का त्यानं मग एक दिवस होटच चिपकले असे मी त्याच्यानंतर खाल्लीच नाही करवंद. करवंद मस्त खायला. करवंद इथून तिथून करवंद तर घरी म्हणजे याच्यात- जांभळे तर एवढे होते यावेळेस. ते घाट वरी होते जांभळे बी लय खाल्ले जांभळं लय होते. जांभळाचे बी आज मी सडाच खाल्ली यावेळेस फक्त मजा कशाची पाण्याची नव्हती. हा. धबधबे पाणी हे चालू होतं त्यामुळे. आणि काजूचे झाड एवढे आहेत तिकडं मोरणाचे रोड आपले बिबे कशी असतात आपल्या मळा आहे ना तशी तिकडे काजू झाडाची जास्त जास्त आहेत. आपल्या इकडं इकडे झाडच नाही. नाही तिकडं हे 4-5 प्रकार आहेत तिकडे आंबे, झाडाचे काजू. लिंबाचं झाड दिसणार नाही तिकडे बाबळीचं झाड दिसणार नाही बोरीचं दिसणार नाही हेच दिसणार तुम्हाला आणि करवंदाचं ते काटेरी दिसणार आणि डबल एक झाड आहे ते दिसणार असे 4-5च आहेत कंटिन्यू पूर्ण रस्त्यानं मी तर म्हणतो जा काजू येत राहिले ना त्या सीझन मध्ये जायला पाहिजे मी जाईल एक फुल काढीन स्पेशल पण ते रायगड दर्शन काजूचं काय ते प्रोसेसिंग करायला लागते ना तेव्हा हो ते. ते त्याला हे तर राहतं बिब्यासारखं असतं. फोडून आणून फोडून खावं आणून लागतं. खावं मी स्पेशल एक नाही मी येणार काय संपूर्ण गडकिल्लेच करणार आहे आम्ही कोकणात बरेच किल्ले आहे हो ना ना. त्या भागात येणाऱ्या काय काढणार जाऊन आमचं जर पॉसिबल झालं यावेळेस आपण राईट याला जाऊ शिवनेरीवर शिवनेरीचं ना या यावेळेस तुम्ही. सायकलवर जाऊ आपण तुम्ही शिवनेरी. अगोदर या नंतर या शिवनेरीला काय 5 दिवस लागतात वाटते जायला. मी गेलो नाही 4 शिवनेरीला. दिवस 4 दिवस. 4 दिवस जात आहोत. मी गेलो शिवनेरी आम्ही करतो आता माझी नाही नाही सायकलनं जाऊ कसं रस्ता बी चांगला कसं आहे. माणूस जातं एवढा पाऊस बरोबर आहे झाला ना, सायकलनं जाऊ आपण. एवढा खूप पाऊस झाला तिथे शिवनेरीवर पुन्हा आणि तुम्हाला आणखी सांगतो